नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये। हे पहा, मस्त असं ग्रीटिंग कार्ड तयार आहे हॅपी टीचर्स डेचं। आणि आज आम्ही आलो आहे अगस्त्याच्या स्कूलमध्ये। आज टीचर्स डे है, तो टीचर्स ने आपके व्हाट पॉटर डज अगं विश तरी कर, विश कर ना। थैंक यू सेजल, हैप्पी टीचर्स डे श्वेता मैम। थैंक्स मैम, दिस इज greeting card from Sejal. Thank you so much, Sejal. ऐकलीत ना तुम्ही मुलांची प्रेयर, किती छान होती। त्यानंतर जनगण मन म्हणजेच राष्ट्रगीत झालं आणि इथे पहा कुंभार आलेले आहेत। सो आज टीचर्सनी खूप छान असं गिफ्ट दिलं मुलांना आणि त्यांना काहीतरी अजून नवीन शिकवण्यासाठी हे दादा बोलवले होते। मस्त असे सगळ्यांनी पॉट बनवायचे होते आणि गणपती बाप्पा सुद्धा। सो पाहूयात आपण। आज आहे 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन। ते म्हणतात ना, गुरुविन न मिळे ज्ञान, ज्ञानाविन न होई जगी सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया। आयुष्याच्या प्रत्येक वळणा कसं चालावं याचा धडा देणाऱ्या शिक्षकरूपी देव माणसांना शतश नमन। आपले गुरु, आपले शिक्षक आपल्याला काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात। पहा तर आज अगस्त्याच्या टीचर्सने मुलांना आज कुंभाराकडून हे माती, ही छोटी छोटी खेळणी बनवायला शिकवली, प्लस गणपतीही बनवायला शिकवला। खरंच खूप छान वाटलं हे सगळं पाहून। इथे पहा फायनली बर्फीचा नंबर आलेला आहे आणि तिने हे पॉट बनवायला ह्या दादांना मदत केली। त्यानंतर हे पॉट काढायसाठी ह्यांनी हे कटर सारखं छोटंसं वापरलं। सो ते काढताना फक्त बर्फीचा हात साईडला घेतला आणि हे पहा फायनली तिचं पॉट रेडी आहे। सो तिलाही खूप छान वाटलं हे पॉट हातात घेताना। त्यानंतर अगस्त्याचा नंबर लागला आणि त्यानंतर हे बघा सगळ्या छोट्या छोट्या मुलांनी त्यांच्या कोवळ्या कोवळ्या हातांनी हे पॉट बनवायला म्हणजेच हेल्प केलेली आहे। सो खरं पॉट तर दादांनीच बनवलं, पण याहून मोठी गोष्ट नाही खरंच, कारण या छोट्या छोट्या कोवळ्या हातांना असे मातीचे घडे बनवण्याचं सौभाग्य आत्ताच या वयात मिळालं आणि तेही या गुरूंमुळे। सो खरंच खूपच थँकफुल आहे आम्ही त्यांचे, कारण ते मुलांना काही अशा नवीन नवीन गोष्टी शिकवत राहतात स्वतःच्या मार्गदर्शनाखाली। हे पहा, आणि प्लस पॅरेंट्सला सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व करून घेतलं। हे सगळ्या छोट्या छोट्या मुलांनी आपापले ह्या पॉटसोबत एक एक छान छान सेल्फीज काढले आणि मुलांचं झाल्यानंतर पॅरेंट्सलाही त्यांच्यासोबतच असा पॉट मेकिंग। सो हे बघा ह्या ताईंनी सुद्धा इथे बनवलं आहे। आणि त्यानंतर आम्ही लगेचच गणपती बनवण्यासाठी दुसऱ्या रूममध्ये गेलो। तिथेही एक दादा गणपती बनवायला आम्हाला हेल्प करत होते। सो सगळ्यात आधी त्यांनी आम्हाला पाणी आणि न्यूजपेपर दिले, जिथे आम्हाला गणपती बनवायचे होते, आणि पाणी हात ओला करण्यासाठी थोडाफार। आणि हे बघा हे दादांनी सगळ्यांना एक एक गोळा दिला मातीचा। सो भरपूर माती आणली होती त्यांनी। ह्या ताईंनी खूप छान गणपती बनवला आणि त्यानंतर हा सोफा बनवला। सो त्याच्यावर त्यांनी गणपती विराजमान केले आणि इथे बघा सगळेजण बनवतात। इथे बघा माझ्या दोन बाजूला दोघं लेकरं बसलेली आहेत। आणि त्यानंतर हे पहा आम्ही मस्त असे गणपतीसुद्धा बनवले बऱ्यापैकी। आणि त्यानंतर हा आहे गणपती बाप्पांचं फायनल लुक। हे पहा हे छोटंसं घर, हा आहे मी बनवलेला गणपती बाप्पा। त्यानंतर हा अगस्त्याचा आणि सगळ्यात लास्ट हा बर्फीचा। सो बर्फीने मुकुट नव्हतं बनवलं, पहा ती काय म्हणतीये। किती छान सांगितलं ना तिने, लाडू मोदक सगळं काही बनवलं होतं। हे बघा इथे हा गणपती खूप छान दिसतोय, ह्याला अजून डिझाईन केलं अजून छान दिसेल। आणि हा गणपती सुद्धा मला खूप आवडला, एका ताईंनी बनवला होता। त्यानंतर बर्फी अगस्त्यांनी सगळ्या टीचर्सला विश केलं। बाय, चला मी बाळाचं टायमिंग सांगितलं होता, टायमिंग काही केला।
अजून एक सुंदर गणपती बाप्पा. त्यानंतर मी तात्यांना फोन केला आणि आम्ही आमचं हे सर्व साहित्य गणपती बाप्पा वगैरे घेऊन निघालो घरी. तात्यांना मी एक ताट आणायला लावलं होतं, त्याच्यामध्ये न्यूजपेपरवरती हे सर्व साहित्य ठेवलं, म्हणजे मग गणपती बाप्पा घर वगैरे काय पॉट वगैरे सगळं बनवलेलं. आणि आम्ही आता घरी आलो. घरी आल्यानंतर घरातल्यांची म्हणजे आई, तात्या आणि अहोंची रिएक्शन पाहूया आपण. सो चला. हा कोणता आहे तात्या? काय ते काय बनवलंय? काय बनवलंय अगस्त्या? हत्तीची सोड. बाकीचा टायगर कुठे गेला बघा. आणि दादाचा गणपती बेस एक नंबर झालाय म्हणले तुझंच असणार ना. अगस्त्यानी स्वतः बनवलंय सगळं, कान बिन सगळं. ए दीदी थांब ना, त्याला पाण्याने ओलं करून चिटकव दीदी. हा ते कान त्यानेच बनवले, सोंड त्यानेच, मुकुट तर त्यानेच बनवलं. मी तर अजिबात हात नाही लावला. दादा गुटुर गुम गुटुर कशी कलरिंग केली कलरिंग करू आपण. डिझाईन केली ना. आणि गाडगी कुछ किसने की ये गाडगा ही रांगोळी बर्फीनी बनवली. ते त्यांना बनवून घेतलं त्यांच्याकडून, घाई लागली होती त्याला. मोठं तरी पाणी भरता येईल असं बरं करायचं. काय हे बर्फी आता कशाला सगळ्या छोट्या मुलांना शिकवलं करायचं. हे घरी बनवायसाठी तुमचं म्हणजे पडचिन छान आहे. ए दादा तू ह्याच्यातून पाणी पिणार? हे पाणी पिणार? बारकशी गागर ते बनवायचं कसं ते शिकवलं त्यांना, म्हणजे एवढं. सो अशा प्रकारे आजची ही सुंदर सकाळ गणपती बाप्पांसोबत आम्ही स्पेंड केलेली आहे. आणि हे पहा, मी सुद्धा हा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम घेतला आहे. पहिल्यांदाच गणपती बनवला, पॉट मेकिंगचं पाहिलं. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.